वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी ऐन लोकसभा निवडणुकीतच मोठी घोषणा केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्याच वेळेला प्रकाश आंबेडकर 26 तारखेला महाविकास आघाडीवरनं घोषणाही करणार आहेत। पाहूयात। आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही, आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती तुटल्याची घोषणा केली। ठाकरे गटासोबत युती राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। काही गोष्टी उद्धव ठाकरेंनी पाळल्या नाहीत। महाविकास आघाडीसोबत तेच एकटे बोलत राहिले, त्यामुळे आता युती राहिलेली नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। नाही, माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो। याचं कारण की आता 4 पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत। जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही। मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू। त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले। त्याच्यामुळे आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही, आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही। ही काय मोठी आनंदाची गोष्ट नव्हे। आमचा प्रयत्न खूप होता की माननीय प्रकाश आंबेडकरांनी सोबत राहावं, कारण मी काल परवाकडे सुद्धा बोललो या विषयावर। तर पुन्हा या विषयावर बोलणं बरोबर होणार नाही। त्यांनी एखादी गोष्ट घोषित केल्यानंतर त्यावर पुन्हा भाष्य करण्याची आवश्यकता नाही, पण त्या पुढच्या वाक्याचं मी तरी कौतुक करतो आणि स्वागत करतो की ते म्हणाले झालं तर आम्ही इंडिया आघाडीबरोबरच राहू। यातच सारं काही आलं आणि मला वाटतं ती मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। गेल्या वर्षी म्हणजे 23 जानेवारी 2023ला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली होती। मात्र 1.5 वर्षाच्या आतच युती तुटल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनीच केली। अर्थात 26 तारखेपर्यंत महाविकास आघाडीत मनाप्रमाणे जागा मिळाव्यात अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली। त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे। आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार। त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असताना आम्हाला कळवाव्या। महाविकास आघाडीच्या बैठकीत 2 वेळा प्रकाश आंबेडकर सहभागी झाले, मात्र वंचितला जागा देण्यावर काही अंतिम ठरलेलं नाही। संजय राऊत म्हणाले की वंचितला 4 जागा देण्याचा प्रस्ताव दिला, तर प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की 3च जागांचा प्रस्ताव आला, त्यापैकी अकोल्याची जागा आम्हीच नाकारली। महाविकास आघाडीचाच 15 जागांवर तिढा आहे, मग आमचं कधी ठरवणार असा सवालही आंबेडकरांचा आहे। दुसरीकडे काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा 7 जागांवर पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय, तर कोल्हापुरातून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांना वंचितकडून पाठिंबाही जाहीर केला। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे। आम्ही असं पक्ष म्हणून त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे। त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील। महाविकास आघाडीकडून 2 ते 3 जागांचा तिढा सोडला तर जागा वाटप झाल्याचं सांगण्यात आलंय, पण वंचितचा आधीचा 27 जागांचा प्रस्ताव आणि नंतर थेटपणे कुठलाही आकडाच न सांगितल्यानं वंचितवरून चर्चाच निकाली निघत नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने बोलतायत त्यानुसार 26 तारखेला ते स्वतंत्र लढण्याची घोषणा करतील असा सूर आहे। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।